श्री गोपाल कृष्ण महाराज की। सर्वप्रथम आचार्य श्री मोठे बाबांना माझ्या सहर्ष दंडवत प्रणाम व सर्व मित्रांनो माझ्या तुम्हाला पण दंडवत प्रणाम। हे माझे पहिले शिबिर आहे। या शिबिरात मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। जवळजवळ 1 महिना पहिले माझे आई वडील इथं आले होते। त्यांनी बाबांकडून उपदेश घेतला व घरी देवपूजा आणली। त्यानंतर मी घरी दररोज देवपूजा करू लागला। मला माझ्या आईने शिकवलं देवपूजा कशी करावी, दंडवत कसे घालावे, दंडवताचे फायदे काय काय आहेत व देवपूजा कपाळालाच का लावावी हे शिकून मी इथं आलो आहे। नंतर माझ्या आईने सांगितले की बाबांनी आपल्याला शिबिराला बोलवले आहेत, तर आपण शिबिराला चलतो का? मग माझी आईला मी म्हणालो, चल आई, मला पण यायचे शिबिराला, कसं आहे शिबिर मी बघतो। मग मी इथे शिबिराला आलो। इथे येताच माझे मन प्रसन्न झाले। इथे नैसर्गिक सुंदर असं वातावरण व सर्व सोयीसुविधा बघून माझे मन प्रसन्न झाले। त्या सोयीसुविधावरून मला कळले की हे आश्रम खूपच मेहनताने बनवलेले आहे व हे आश्रमाचे परमपूज्य श्री आचार्य मोठे बाबा पण असेच सुंदर वागत असणार म्हणून हे सुंदर असे बांधले आहे। मग माझी मम्मी मला पहिले लहाने बाबांकडे घेऊन गेली। लहाने बाबांनी मला सांगितले की तू पण उपदेश घे। मग माझी आई म्हणाली, आपण उपदेश नंतर घेऊ, आता तुला कळत नाही। मग माझी मम्मी मला मोठे बाबांकडे घेऊन गेली। मोठे बाबा पण म्हणाले मला, उपदेश घे तू, तुला ज्ञान प्राप्त होईल। मग माझी मम्मीने परत सांगितले की तू थोडा मोठा हो, मग तुला उपदेश घेऊन देईल मी। मग इथे येऊन मला थोडा कंटाळा वाटू लागला की दररोज सकाळी उठावे, दंडवत घालावे। मग थोड्या दिवसानंतर मला इथं गमू लागलं। मग इथे सर्व सोयीसुविधा पाहून माझे मन प्रसन्न झाले व बाबांचे जे शंका समाधानाचे त्रास होते त्यात मला काही शंका होते, तर मी त्या बाबांना शंका विचारले, तर बाबांनी माझ्या त्या शंका सोडवून दिल्या व लोकांशी कसे वागावे, या शिबिरात आपण कशासाठी आलो आहे व दंडवत का घालावे व दंडवताचे फायदे सांगितले। अनादीचे 4 प्रकार पण सांगितले। त्यात मला ज्ञान प्राप्त झाले। शेवटी एवढेच सांगेल की या ज्ञान प्रबोधन शिबिरात मला खूप काही शिकायला मिळाले व माझ्या घरी जाऊन मी माझ्या सर्व महानुभाव पंत मित्रांना सांगेल की आपण या शिबिराला चला व या शिबिरातून काय काय मिळाले मला। या शिबिरात असे होतं की आपल्याला परमेश्वराचा मार्ग प्राप्त होतो। ते मुलांना पण मी घेऊन येईल इथं व पुढच्या शिबिराला मी पण येईल। दंडवत प्रणाम।